येत नाही तो परत सुटत नाही. आणि शेतकऱ्याची आवडत तरी एकत्र येणारच नाही, कारण ही प्रत्येक पक्षाला वाटून जायले. म्हणून मला आता जिल्हा परिषद लढवायची. नक्कीच आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा. मला ती लढवायची. क्या बोलती पब्लिक. आज 28 ऑक्टोबर 2025 आपण आलोय पिंपळा बसवंत मार्केटमध्ये टोमॅटोचा बाजारभाव बघून घेण्यासाठी. तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कळणार आहे की गुवाहाटीचा, लोकलचा आणि एक्सपोर्टचा माल काय असणार आहे, त्याचा बाजारभाव काय असणार आहे, तुम्हाला या व्हिडिओमधून कळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती कळणार आहे. त्यासोबत तुम्ही बघू शकता आता साधारणतः 4:15 वाजत आले. मालाची अशी काही आवक वगैरे दिसत नाही आपल्याला. दोनच लाईन लागलेल्या आहे आणि एक शेतकऱ्याने कळकळीची सांगण्याची एक विनंती करतो मी, कारण की आता या फील्डमध्ये आम्हाला भरपूर असं कळायला लागल्या काही गोष्टी. त्यासाठी आपण माल आहे ना योग्य प्रकारे अशी ग्रेडिंग वगैरे करून घ्या, काय करा, जेणेकरून जे गुवाहाटीवाले आहेत त्यांना काय माल त्याचा आता काय भेटत नाही. तुम्ही व्यवस्थित निवड करून आलं तर 100% तुम्ही त्यांच्याकडे मागणीच करा का चांगला बाजार भेटायला पाहिजे. कारण मला माहिती आहे गुवाहाटीच्या अजून काही गाड्या होत नाही, एक्सपोर्टच्या पण गाड्या होत नाही. त्याच्या व्यवस्थित अशी ग्रेडिंग करून आणा माल, जेणेकरून बाजारभाव पण चांगला भेटणार तुम्हाला. माल तर काहीच दिसत नाही. ओके, चला धन्यवाद. आता जास्त वेळ नाही घेता, जाऊया आपण आपल्या बाजारभावाकडे. गुजरात कोई बात नहीं भाई, कोई बात नहीं. 120 रुपए का माल नहीं, रात को बढ़िया माल खाली होने वाला भाव. पलटी इसका कौन नहीं लगा. पलटी गुजरात भीमाशंकर. हाँ पलटी जाना बोल, कोई बस्ती वाली बात खाली होने वाला. हाँ पलटी भीमाशंकर. भाव कम है, कम मत करो. भाव कम की बात नहीं मेरे भाई. रात को 120-30 रुपए का माल लिया, आगे बाजार ही नहीं है. क्या करें, हालत खराब है. हर जगह टमाटर निकल चुका है. इससे ऊपर बाजार जहाँ किनारा खुला है 120-30-40 रुपए. बस देख ले, तेरी इच्छा हो जा, कोई बात नहीं. आता नाव काय तुमचं. मयूर निपाडी, गाव शिरवाडी वहिनी. किती तोडा आहे आता 7-8 वकडा. अरे मानच लावले सगळं. 108 लावलं होतं. 108 अरे मानच होता. आज काय अपेक्षा काय. अपेक्षा तर आहे 180 पर्यंत. 180 खाली व्हायला. खाली व्हायला. अभी देखो क्या होता है. 311 बाजार 200 सांगा. 201 रुपये. दुसराच आहे म्हणताय, पण बाजाराची कंडिशन तर बघून बघा. बाजाराची परिस्थिती खराब आहे, टमाटे सुद्धा खराब आहे. माल पाहतो मी, माल आहे सोनं, पण बाजार सोनं नाही ना. आता चांदीचा बाजार चालतोय ना आता. जा 200 लावा, पलटी करा. 285 250 आम्ही का 300 पूर्ण दिले असते. बाजार असते आम्ही 1000 होते, पण बाजारात नाही ना, पुढे पण इकडे पण नाही ना. मुंबईवाले त्यांचा आहे ना भाव आहे खाली व्हायला. हा डायरेक्ट पलटीचा भाव आहे. खाली करा, खाली करा, मोकळा व्हा. मीडियम किती 30 मीडियम. त्याच्या लावून 121 रुपये. त्याच्यात डायरेक्ट पलटी करा, कॅरेट पलटी. मोठा 200 का तो, मीडियम 121. हा आपला माल कुठे जातात. आपला मला हजारला गुजरात. गुजरातला जायला. बाकी मुंबई वगैरे चालू. मुंबई पण चालू ना आपला. हो, मुंबईला कसा माल लागतो. मुंबईला असं कलरचा माल. कलरचा माल लागतो. आता सध्या पण आहे ना बाजार ती मंदी आहे ना, त्याच्यामुळे असं कलर गजरा मग मागू राहिला. अच्छा. असं आता गेले का आता घेणारा 2 किलो खट्टी घेईल ना, तो मग हप्ताभर चालू आपण. त्याच्यामुळे असं घेऊन जातो. या घ्या, तुम्हाला घ्यायचं शेट घेतलं. गाव काय शेट तुमचं. सागर कोलवाल. गाव कादवा माळ. मागच्या 200 काय अपेक्षा आहे. अपेक्षा होती 251. खाली व्हायचं. या घ्या शेट घ्या. त्यांना 200 रुपये खाली व्हायला लावले पहिले. बाजारात बिगर पावतीचं द्यायचं व्हायला सामान सवय पडून गेले आहे ना. कॅमेरा पुढे घ्यायची. बाळभाऊ या. हो इकडे या ना बाळभाऊ या. आज काय मला आणलं. चव्हाण काय कोणी काय मागितलं का. अजून इतक्यात आलोय आता. कुठे शाहू कुठे आपलं नवीन माल आहे. नवीन याच्या मागचं थोडं काय दिलं होतं. 400 घ्या. 231 लावले. डायरेक्ट पळते. 231. मीडियम मीडियम चालतात. मीडियम एका ठिकाणी 2-3 भाव लगेच करून जाईल. दोघं ठिकाणी. आपलं काय कशासाठी घातलं. दुबईसाठी. दुबईसाठी घातलं. दुबईच्या 231 लावले. बांगल्यासाठी बोल. बरं बांगल्याचं काय लावू. तुझी गॅरंटी
बोला 200 द्यायचा भाव 200 खडखड नाही ना खडखड नाही जाय दोन्ही करून राहिलो पहिली चिठ्ठी आहे. म्हणून तुला म्हणून राहिलं काय भाव आणि काय नाही सरळ बोनीचं वक्कल लगेच खाली हेच बांगला एक्सपोर्ट वाले म्हणजे तेच बांगले. चला उतर. चालेल चालेल जाय तू सांगितलं होय. एक गेटच्या समोर जाऊ दे 251 रुपये दिली भाऊ पलटीला जाऊ दे. हा ना चला हा, नाही आज पाहिजे काय म्हणणार रामू शेळके सांगितलेलं बंद कर 28 तारीख आहे. नको बघू 28 तारीख खाली करायचंच ना जस्ट गाडी घेतली काय भाव लिया बरे मी पूछो नाही त्यात तुम्ही काही भाव घेऊ आणि आपल्याकडे तुम्हाला माहिती 1 रुपया कमी होत नाही जे घेतलं ना मी तुमच्याकडे येईल फर्स्ट टाइम एकदा गाडी गाडी पण पिंपळगावच्या मार्केटमध्ये असं ते काही गाळा नाही एकदा गाडी खाली करा अनुभव घ्या एकदा घेऊ ना मग आजपर्यंत जिंदगीमध्ये महाग एक गाडी खाली नाही गेली तुम्ही किती 130 एकच वकल आहे. काय लावलं एकच शब्द मला 221 ₹71 175 दोन चात नाही द्यायची माल त्या मापाचे सगळे मालाची गॅरंटी नवीन माल सर. हो खाली व्हायचं नाही खाली व्हायचं ठीक आहे ना पहिला फिल्म चालू करा कोणी करतो ना मी रात्री 231 गाडी खरी करेल कोणी गेली नवीन माल आहे लाव 228 ला. किती तोडायचे किती तोडा सव्वा एकच शब्द माल सगळा हा ना फायनल काय लावू एकच शब्द फायनल लावा ना 211 रुपये ₹80 लावून नाही 211 लावू नये मला माहिती आहे 1.5 कमी होणार आहे मला 201 ची पावती मिळेल या हिशोबाने मी चाललो कमी होईल का हा कोणत्या गाड्या होता तुमचाच काय हो महागाड्या पिंपळगाव मध्ये मार्केट दोनचा आकडा पाहिजे भाऊ. एक मिनिट होणार नाही या बार भाऊ 2चा आकडा पाहिजे. मला आधी पावती लिहून द्या मी गाडी खाली करतो मला गडबड निघाली सांगाल ते ऐकल चला मी येतो चला चला यात ही परिचय बनवून घेतो तुम्हाला नाही 90 नाही खाली करायचं 2 चात खाली नाही करायचं दे ना 200 ला. मला चांगलं आहे ते म्हणलं एवढे कमी करायचे नाही ना आपल्याला नाही मला गडबड निघाली ना कमी करायचे मला नाही. सांगाल ते ऐकल छाती ठोकून सांगू राहिले. हा. ते कामच नाही आपल्या एवढं 10-20 वाढायचे तिकडे जाऊन कमी करायचं नाही मला 2 चात मारलं जाईल चांगला माल आहे. हे पण मोठा आहे. हे 200 लावू. घ्या खाली दे नाही तुझं एवढं काय झालं माल चांगला असं. चला लावले 200 खाली व्हायचं ना? 1 रुपया सुद्धा करणार नाही हा. या दे सोबत माल पहिलं कॅरेट असं आहे ना एक कॅरेट गाडी खाली व्हायचं बाजूला ठेवायचं खाली दिलं 200 करायचं जेवण वाले एक्सपोर्ट साठी दिले का? गुवाहाटीसाठी दिले का? किती भाऊ या 300 ची पावती आहे 50 आणि लोकल दिली लोकल 171 लोकलचं किती थोडा जायचं कोणता लोकलचं यांनी दिले 100 हा का? लोकल किती लोकल म्हणजे एक्सपोर्ट मधून निवडून काढेल अच्छा अच्छा एक्सपोर्टच्या मागे किती हा. किती 13 कॅरेट 25 कॅरेट 25 लोकलचे लोकलचे त्याने चालणार तुम्हाला मीडियम येते बघून घ्या मामा हा. चालून जातं. हा ना, बघून घ्या पहिले पाहून घ्या त्या बाजूला हिर होती हेच का? हा नाही नाही मग तेच म्हणून राहिलो ना गेटच्या समोर जायचं हेच जिला हा. तापट घ्या. तुमचं एसआरसी ना SRC आणि एक्सपोर्टचे देते 300 रुपये हे आपला कोणता माल काय एक्सपोर्ट वगैरे काय आपलं लोकल माल आहे ना लोकल आहे किती थोडा आहे आपला आपला 9 कुडा आहे नाव आहे हो आतापर्यंत 9 कुठे झाले कोणत्या कुड्याला चांगला बाजारभाव भेटला आणि किती भेटला होता तो आतापर्यंत हायस्ट किती 16 तारखेच्या प्लॉटला 371 रुपये गेला एक्सपोर्टला खाली गेला एक्सपोर्ट गेला हा. मला तर असं सांगायचं मीडियाच्या माध्यमातून सांगा सांगा मीडियाच्या माध्यमातून असं सांगायचं
आमचा बाप गेला, आजा गेला, पंजा गेला, मातीतच गेला. हा. आमच्या पुढच्या पिढ्या मातीतच राहिले. बरोबर. शासनानं हा. म्हणजे सरकारनं आणि इतर जनतेनं हा. शेतकरी एकत्र येणार हा यांना माहिती आहे. बरोबर. शेतकरी एकत्र येत नाही तो पण शेतकरी दिवस येणारच नाही. नाही ना. म्हणजे शेतकरी आमच्या मागच्या पिढ्या मातीत गेल्या, पुढच्या पिढ्या माती उकरता पिढी मातीतच जाणार आहे. म्हणजे आमच्या असं तर अवघड नाही व्हायला परिस्थिती- असं नाही व्हायला पाहिजे. आणि मोदी आले पण मी म्हणतो आमच्या शेतकऱ्याचे दिवसच गेले, आजचे दिवस ऐवजी. हा ना. हो सांगा ना आमच्या शेतकऱ्याला काय मोदी काय बोलला आतापर्यंत शेतीवर. काहीच नाही बोलला. आणि मी जे शरद पवार साहेब मी शेण्याचा माणूस आहे. मी ते शरद पवारला म्हणायचं शेणी हा. आणि आता शरद पवारची आठवण येत्या. हा ना. एवढा संकट असं म्हणजे समजा- साखर कारखाने हा. ते साखर नाही, उद्योग वगैरे सर्व तयार केले. 96 97 जो दुष्काळ पडला हा. त्या टायमाला शरद पवार साहेबांना टप्पन सरसकट कर्ज माफ केलं. हा ना. आज एवढा आताच्या वय- सरकारला काय सांगशाल? हो माझं तर म्हणे 7-12 कोरा म्हणजे आमचं नाव नका कोरा करू पण त्याच्यावर बँकेचा बोजा कोरा करावा. वाच ना. हा एवढीच इच्छा आमची. मला एक सांगा, आता बघा पाऊस झाला बरं का? हा. पाऊस वगैरे झाला होता. आता त्यांनी म्हणे दिवाळीच्या आधी आम्ही तुम्हाला मदत करू बुवा. हो दिवाळीच्या आधी तुम्हाला मदत करू. आतापर्यंत ती दिवाळी होऊन गेली, दिवाळी होऊन 10-15 दिवस उलटून गेले आणि अजून मदत काही झालेली नाही हो सरकार. ती मदतच किती येऊ राहिली त्यांची. आज हो 1 एकर बाग छाटलं 10,000 रुपये चावलं. चला आता आम्ही. आले का पण? हा, आणि त्याला द्राक्ष नाही आले होते. येऊ राहिले. हेक्टरी 22,000 रुपये. आले का काय? कोणाचे खात्यावर पडले का? काही कुंभारी वगैरे त्या साईडला आले. पाहिले का पुरावा नाही, मला तर अजून अंदाजे 2-3 शेतकरी बोलले मला की म्हणे अजून तर नाही आलेला. नाही आले हो खोटं बोलली हा ना? मी कुमारी शिवाजी करता देवपूरचं बाबाजी पाटील लागले. हा. मी प्रख्यात तालुक्यातला माणूस आहे. बाबाजी पाटील. मग हो या मार्केट कमिटीचा मी डायरेक्टर होतो आता माहिती आहे मी. पाटील साहेब मला एक सांगा, आता हे टमाट्या सोबतच 3-4 दिवसापासून सलग पाऊस चालू आहे. हो मी ऐकलंय 50 ते 60% द्राक्षाचा डायरेक्ट खाकाना झाला. खाखाना झालं आज अहो, बांधव येऊन पाहना काहीच नाही राहिलो. नक्की जाणार आहे आम्ही आमचा बांधावर पण येणार. मुलाला म्हणलं आपल्याला परत उभा करता येईल आपण लागलं तर एखाद्याच्या खळ्यावर जाऊ आणि येड्याने काही करू नको. हो शेतकरी येडून जातील हो. उगीच माझ्यासारखा दिलदार माणूस हिंमत खोर आहे. मी काही करणार माणूस आहे. हा. कसं आहे जो मी हिंमत ठेवणार आहे. आज नाही तर उद्या आपल्या पिढ्या मातीत गेल्या आपण जाणार दम धरू. त्यातही लोकांचं जरी आपल्याला कर्ज असेल तर म्हणजे कर्ज काय नाही सरकार आपलं काल घ्यायचं काम. बरोबर आहे. हा ज्या दिवशी येईल बँक त्याला सांगू घेऊ वावर जर काय असेल घेऊन जातो. बरोबर. लय मोठा प्रश्न आहे शेतकऱ्याचा. आणि शेतकरी एकत्र येत नाही तो पण सुटत नाही. आणि शेतकरी आवडलं तरी एकत्र येणारच नाही कारण ही प्रत्येक पक्षाला वाटून जायले. बरोबर. म्हणून मला आता जिल्हा परिषद लढवायची आहे. नक्कीच. हा, आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा. मला ती लढवायची का बोलते public? या channel कडून. मला हा. प्रकाश आंबेडकर पक्षाकडून लढवायची हा ना? मी पाटील. हो नक्कीच, का नक्कीच. करा माहितीये का मला माहिती आहे आमचे दलित आदिवासी मुसलमान हे 100% एकत्र येणार आहे आणि मराठ्याची शेतकऱ्याची आवडत 3 ठिकाणी वाटून जाणार आहे. मी निवडून बरोबर. चला, शुभेच्छा तुम्हाला बाबाजी पाटील. ओके.